ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईत अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा सोहळा अगदी निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी आता महानगरपालिकेने कंबर कसलेली आहे। मी सध्या मुंबईच्या गिरगाव चौपाटी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आता तयारी अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। आपण पाहतोय की मोठमोठे जे स्टील प्लेट्स आहे ज्या मोठ्या गणपतींच्या ट्रॉलींसाठी लागतात ते या ठिकाणी टाकण्यास सुरुवात झालेली आहे। संपूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांनी आणि महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घेतलेला आहे। उंच उंच मानवी मनोरे जे आहेत ते या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत। टेहाळणी बुरुज तयार करण्यात आलेले आणि दूरपर्यंत आपली नजर जाईल तिथवर आपल्याला हे बुरुज पाहायला मिळतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा समुद्र किनारा सगळ्यात मोठा समुद्र किनारा आहे आणि त्यामुळे या ठिकाणी स्वच्छता करायला आता सुरुवात झालेली आहे। जी घाण जे निर्माल्य आहे ते सुद्धा उचलायला आता महानगरपालिकेने सुरुवात केलेली आहे। यासाठी तब्बल 10,000 कर्मचारी, अधिकारी आणि इतर जे कर्मचारी आहेत ते मुंबईच्या गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी आणि आसपासच्या सगळ्या चौपाटींवरती तैनात करण्यात येत आहेत। शहर आणि उपनगरातील 70 नैसर्गिक ठिकाणं आणि 290 कृत्रिम तलावात विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे। शिवाय 245 नियंत्रण कक्ष सुद्धा सुसज्ज करण्यात आलेले आहे। सध्या गिरगाव चौपाटीमध्ये 3 ते 4 मोठमोठे भव्य असे मंडप उभारण्यात आलेले आहेत ज्यात पोलीस नियंत्रण कक्ष आहे, महानगरपालिकेचे अधिकारी बसतील असे कक्ष आहे आणि प्रशासनाने भाविक तसेच मंडळांना कृत्रिम तलावात विसर्जनाला प्राधान्य द्यावं असं सुद्धा आवाहन केलेलं आहे। चौपाट्यांवरील वाळूमध्ये वाहनं अडकू नयेत यासाठी 1175 स्टील प्लेट्स ज्या आहेत त्या सुद्धा बसवण्यात आलेल्या आहे। लहान गणेश मूर्ती विसर्जनासाठी 66 जर्मन तराफ्यांची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे। सुरक्षेकरिता 2178 जीवरक्षक, त्यासोबतच 56 मोटार बोटी, 129 निरीक्षक मनोरे तसेच अग्निशमन दलाची सुद्धा तैनाती केली जाणार आहे आणि सोबत कोस्ट गार्डही असणार आहे। आरोग्याच्या दृष्टीने 236 प्रथमोपचार केंद्र असणार आहेत, 115 रुग्णवाहिका तैनात असतील, ते 108 आपत्कालीन सेवा सुद्धा सज्ज ठेवण्यात येणार आहेत। चौपाट्यांवर मत्स्यदंश किंवा अपघात झाल्यास तातडीने उपचार मिळावे यासाठी विशेष वैद्यकीय कक्ष उभारण्यात आलेले आहे। त्यासोबतच बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आणि नागरिकांना मुंबई पोलिसांकडून सुद्धा आवाहन करण्यात येत आहे, तुमची सावधानता हीच तुमची प्रथम सुरक्षा असे आशयाचे बॅनर आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात। त्यासोबतच 594 निर्माल्य कलश, 307 वाहने, 197 तात्पुरती शौचालय आणि 6188 प्रकाशझोत दिवे तसेच 138 शोध दिवे सुद्धा बसवले जाणार आहेत। मुंबई पोलिसांकडून ड्रोन्सच्या वापरावर बंदीचे जे बॅनर्स आहेत ते सुद्धा आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि यावेळी नंबर्स सर्वत्र देण्यात आलेले आहेत। 1 नंबर, 5 नंबर जे मोठमोठे लाईट्सचे बुरुज आहेत त्या ठिकाणी आपल्याला हे नंबर स्पष्टपणे पाहायला मिळतात, जेणेकरून आपत्कालीन सेवा पोहोचवण्यासाठी कुठलाही अडथळा येऊ नये। मोठमोठ्या ज्या क्रेन्स आहेत त्या सुद्धा मुंबईच्या गिरगाव परिसरामध्ये आलेल्या आहेत आणि गिरगावची जी चौपाटी आहे त्यामध्ये सगळ्यात मोठमोठ्या गणपतींचं विसर्जन होतं। नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचं विसर्जन देखील या ठिकाणी होतं आणि विसर्जन मिरवणूक फार मोठी असते, त्यामुळे गिरगाव चौपाटी सध्या विसर्जनाच्या तयारीनं आता सज्ज झालेली आहे। अंतिम टप्प्यात ही सगळी तयारी पोहोचलेली आहे। हजारोच्या लाखोच्या संख्येनं जे गणेश भक्त आहेत ते या ठिकाणी येतात आणि त्यामुळे गिरगाव परिसरामध्ये सध्या महानगरपालिका आणि पोलिसांकडून गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणुकीची जी तयारी आहे ती सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।